नमस्कार, संत गोरबा काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत नंदियाळा येथील महानंदी मंदिरात। जवळपास आंध्र प्रदेशामध्ये हे देवस्थान आहे आणि दरवर्षी भाविक भक्त इथे श्रावण महिन्यात येत असतात। तर आपण इथं पाहू शकतो हे शिखर सोन्याचं आहे आणि श्री भगवान शंकर पार्वतीचं इथं मूर्ती आहे। आकर्षक अशी मूर्ती आहे की आपल्या देशातील अद्भुत अशी एक अविस्मरणीय मूर्ती आहे की जे की कुठलाही भक्त असं नाकारू शकत नाही। आता इथं आपले एक आमचे कोलेगावचे सहकारी आले तर ते आपला अनुभव सांगतील। हां बोला, ह्या देवस्थानाला किती वर्षापासून येत आहोत तुम्ही? काय गेले एक 7-8 वर्ष झाला आम्ही येतो। आमची श्रद्धा आहे, वर्षाच्या श्रावण महिन्याला आम्ही येत असतो। ह्या वर्षी थोडा उशीर झालाय। बरं काय म्हणजे ह्याचं काय म्हणजे तुम्हाला ही घडलं काय? समजा आलो बाबा दर्शन केलं आणि काहीतरी असं आपल्याला काही आपण कुठली इच्छा मागितली काय केलं तर ती आपली पूर्ण झालेली आहे, म्हणून आपण या देवस्थानाला येत आहोत। इथं पाहू शकतो आपण। अजून कोण? राहुल तू बोलायचं बोल। देवाला आले मनाला प्रसन्न होतं, समाधान वाटतंय। त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी येतो आम्ही श्रीशैलम। किती वर्ष आहे? 17 वर्ष आहे। 17 वर्ष दरवर्षी श्रावणात? दरवर्षी। आता काय श्रावण संपलेला आहे, या वर्षी उशीर झालाय। ठीक आहे राहुल, 5-6 वर्ष झाले। बरं कसं वाटतं इथं आले हो? काय चांगलं वाटतं, इथं निसर्गरम्य वातावरण, महानंदा नदी। हां हो आहे। बरं सर तुमचं बोला सर तुम्ही। का नाही, मी 22-30 वर्ष इथे येतोय। असं आहे, निसर्ग पण चांगला आहे, हां वारी दरवर्षी असते आपली, अच्छा मनाला आनंद वाटतंय, अच्छा हे वाटतंय असं प्रत्येक वर्षी हे वाटतं असं। असं आहे का? हो, खूप छान वाटतं इकडे आल्यावर। निसर्ग बदलायला मिळते, बघायला मिळते, नवीन काही वाटतंय, म्हणजे आत्मिक समाधान मिळते का? हा जीवाला सुख लागतं म्हणतो येतो ना। असं आहे। हां बोला, कसं वाटतंय काय इथं देवस्थानावर आल्यावर? काय देवस्थान प्रशस्त आहे, स्वच्छता व्यवस्था आहे, शिस्त आता दरवर्षी येतो का? बरं कुठून आले तुम्ही? अजून काय म्हणजे अजून काय अनुभव सांगता येईल का असा? म्हणजे स्वच्छता, सुंदर निसर्गरम्य वातावरण, आणि आता इथं आल्यावर कसं वाटतंय? समजा दर्शन गेल्यावर मन प्रसन्न होतंय का? होते काय बोलायचं? छान वाटतंय, मन प्रसन्न वाटतंय इथं।